हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी जाते आहे अशा एका ठिकाणी की जे 92 इयर्स जुने आहे. कॅफे आहे ते 92 इयर्स जुनं. तर तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या कॅफेबद्दल बोलते आहे. तर मी जेव्हा मुंबईमध्ये आले ना तेव्हा मला खूप लोकांनी सांगितलं की तू त्या कॅफेमध्ये नाही गेली अजून. तर मला आज ते कॅफे एक्सप्लोर करायचं आहे. तर चला भेटू आपण तिकडे. आणि मी कशी जाते ते पण मी तुम्हाला दाखवते. चलो, मी आत्ता आले आहे गोरेगाव स्टेशनवर. लोकलने जायचं आहे त्यामुळे माझी ट्रेन आहे 3:46 समथिंग. तर ती 4ला निघेल इथून. तर बघू आता मी ट्रेनमध्ये लोकलमध्ये बसल्यावर कशी जाते, किती वेळात तिथे बसलेली आहे आता लोकलमध्ये. आणि आत्ता माझी लोकल 3 वाजून म्हणजे 4 वाजता निघेल ऑलमोस्ट. बघू आता कोणत्या स्टेशनवर. मला इथून डायरेक्ट दादरला उतरायचं. दादर ईस्टला मे बी ते आहे. मी लोकेशन मॅपवर बघितलेलं. चला बघू आपण कसं जातो. आली आहे आत्ता इथे दादर ईस्टला इराणी कॅफेकडे जाण्याचा रस्ता. चला बघू आपण आता इकडून कसं जायचं ते. तर मी आले आहे इकडे दादर ईस्टला. तर ॲक्च्युली ना इथून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर ते कॅफे आहे. म्हणजे इथून काहीतरी साधारण आता 3 मिनिट दाखवत आहेत. तर बघू आपण लवकर पोहोचतो की नाही. वॉकिंग डिस्टन्स आहे तर चलो भेटू आपण तिकडेच. करून असं नाव आहे त्याचं. आणि खूप दिवस झाले मला इथे यायचं होतं. फायनली मी आले इथे. ठाणे स्टेशनपासून एकदम 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे हे कॅफे. चला बघू आपण आतमध्ये काय काय मिळतं मला खाण्यासाठी. ओके, मैंने बहुत सुना आपके कैफ़े के बारे में. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भी आते हैं. यहाँ वही सुना मैंने. 92 इयर्स ओल्ड. या बहुत मस्त है आपका. हाँ, जैसे कि यहाँ पे मैंने बोला वीडियो में भी मैंने बोला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आते थे. और भी बहुत से लोग आए थे सेलिब्रिटी. रामदास अटवले वो आते थे. और बहुत से लोग आए. अभी नाम क्या लेने का. और ये है मेरा 92 इयर्स ओल्ड कैफ़े. और मैं 4th जनरेशन हूँ. ये मेरा डैडी ने परचेज किया था. सब डैडी ने बनाया. हम लोग संभाल रहे हैं. हम लोग 3 सिबलिंग्स हैं. 1 ब्रदर 2 सिस्टर. हम लोग तीनों मिलके शो चला रहे हैं. बस वी आर डूइंग आवर बेस्ट. ओके. और क्या बोल रहा मैं बस आपके कैफ़े के बारे में. और मुझे रील्स भी बहुत आ रहे. यहाँ पे Then I was- अम्बेडकर का घर है इनका. हाँ. सब इधर ही है. ओके, देन आई वॉज थिंकिंग कि मैं भी चली जाती हूँ वहाँ पे. या माय नेम इज शिवानी. या थैंक यू. या थैंक यू. थैंक यू. ओके. फेमस मेरा एक्चुअली सब कुछ ही है. हाँ हाँ. नहीं पर दही मतलब पलो है, भेजा फ्राई है, अच्छा. शामी कबाब है. ओके. और क्या बोलो बिरयानी है. लेकिन बिरयानी नहीं बना. बाकी सब आपको मिले. खीमा पाव है. हाँ, मुझे मतलब मैं खीमा पाव देख के आई हूँ यहाँ पे. ओके. हाँ नहीं, एक्चुअली मैंने रिव्यूज़ भी बहुत अच्छे देखे आपके कैफ़े के. और हाँ, बहुत एस्थेटिक कैफ़े बनाया आपने. और ना यहाँ पे आके मुझे पता चला कि ये पुरानी मुंबई वाली वाइब्स देती है कैफ़े. He is my mummy. He Okay. passed away. Okay. He is my mummy's parents. ओके. He is my father. ओके. I got my daddy got best award. Yeah. ओ बबन ईरानी. या बबन ईरानी. ओके. ओके. विजय का है. और सब पेपरों में भी मैडम सब बोलता है. फायनली मी इकडे आली आणि मला आल्या त्यांनी एक पार्ले तिथे चॉकलेट दिलं. मला खूप भारी वाटलं. इथे त्यांनी मला त्यांच्या कॅफेबद्दल थोडासा इंट्रोडक्शन पण दिलं. ते इनफ होतं माझ्यासाठी. ते भेटले हेच खूप माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती. आणि मी फर्स्ट टाईम ॲक्च्युली कुठेतरी फिरायला आले आणि मला ओनरनेच त्यांच्याबद्दल एक रिव्ह्यू दिला. मला खूप छान वाटलं. आणि मला त्यांनी एक चॉकलेट दिलं. त्यातच मी खूप खुश झाले. थँक्यू सो मच. मी इथे आले आणि त्यांनी माझं इथे छान वेलकम केलं. वेलकम लाईक की मला एक चॉकलेट दिलं तरी मी खूप खुश झाले. आणि खूप भारी व्ह्यूज आहे इथे. आणि मी खूप व्ह्यूज बघून इकडे आले. आणि इथे ना क्रिसमस होतं आता सध्या त्यामुळे खूप छान ॲस्थेटिक व्ह्यू आहे. आणि इथे आल्यावर ॲक्च्युली मला समजलं जुनी मुंबई कशी होती. इथे आल्यावर त्यांनी मला एक्सप्लेन केलं. आणि इथे आल्यावर मला समजलं की मुंबईमध्ये जुने काही गोष्टी आहे. मोठ्या बिल्डिंग्स सोडून प्रत्येक गोष्ट एक जुन्या पद्धतीने बांधलेली स्ट्रक्चर इथे आहे. त्यामुळे मी आता ट्राय करते लवकरात लवकर काहीतरी. मी खूप एक्सायटेड आहे इकडे प्रत्येक गोष्ट खाण्यासाठी. आणि इकडे त्यांनी मला आता सांगितलं की खिमा पाव खूप छान भेटत होतं. तर मी मला खूप दिवसापासून ट्राय करायचंच होतं खिमा पाव. तर मी आज ते खिमा पाव इथे घेणार आहे आणि मी दाखवतेच मी काय काय घेते आहे.
आणि फायनली माझ्यासाठी किमा पाव आणि चिकन पफ आलेला आहे. खूप टेस्टी यम्मी यम्मी दिसतंय आणि मी ते आज खाणार आहे. मी खूप एक्साइटेड आहे गाईज खाण्यासाठी. थँक्यू. आणि मी तिथे आल्यावर चहा पण बघितला आहे. तिथे मी खूप सारे रिव्ह्यूज बघितले यूट्यूबकडून, तर त्यांनी चहा पण ऑर्डर केली होती. तर त्यामुळे मी पण इकडे चहा घेते आहे. बघू खिमा पाव आणि जे स्टफिंग सँडविच जे घेतलं होतं ते खूप टेस्टी होतं. आणि आता मी चहा पण घेऊन बघते कसा आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. इथे आल्यावर चहा जरूर घ्या. गोरेगाव वेस्ट शिवानी या. तर मी आता निघाले आहे इथून आणि माझा जो एक्सपिरियन्स होता खूप छान होता. माझा एक्सपिरियन्स हे जे कॅफे आहे तुम्ही बघताच आहे हे दादर ईस्टला आहे. तर नक्की विजिट करा यार ह्या कॅफेला. मला खूप जास्त आवडलं हे कॅफे. आणि मी जेव्हा आले ना तेव्हा मला खरंच काय माहीत नव्हतं इथे काय मिळेल असं. पण जेव्हा मी तिथला खिमा पाव ट्राय केला ना आणि चिकन पफ तर खूपच टेस्टी होतं. चहा वगैरे पण खूप छान होता. मला खूप आवडलं इकडे यायला. तुम्ही पण नक्की आणि तुमचा पण एक्सपिरियन्स मला सांगा. आता मी परत चालले आहे घरी. सनसेटचा वेळ झाली आहे त्यामुळे मी मरीनला पण जाण्याचं पॉसिबल झालं तर मरीनला मी जाते आहे. बघू जाता ऑन द वे जर जाता आलं मला आणि पॉसिबल झालं तर. तर आता मी जेव्हा दादरवरून निघाले तेव्हा मी म्हटलं होतं की मी मरीनला जाईल, पण मला मरीनला जायला नाही झालं पॉसिबल. आज खूप म्हणजे आज संडे असल्यामुळे खूप रश होती. आणि मग मी जेव्हा बाहेर निघाले स्टेशनच्या तिथे मला मार्केट दिसलं. तर मला काही लक्षात आलं की घरातल्या बऱ्याचशा मला वस्तू घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी तिथे वस्तू घेतल्या आणि तसेच ट्रेनने इकडे आले. थँक्यू. तर आज मी जाऊन आले आहे इराणी कॅफेमध्ये. मला खूप दिवसांपासून ॲक्च्युली तिथे जायचं होतं आणि मला कंटिन्यू यूट्यूबवर पण इन्स्टावर पण खूप रील्स येत होते, यूट्यूबवर शॉर्ट्स येत होते. आणि मला इथे जेव्हा मी मुंबईमध्ये आले तेव्हा मला खूप लोकांनी सांगितलं की तू इराणी कॅफेला जा, तिथे खूप छान आहे जेवण वगैरे.